राज्यात सुरू असलेल्या औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून नागपुरात हिंसाचाराची घटना समोर आली। या घटनेनंतर आता राज्यभरातील सर्वच पोलीस अलर्ट झालेले आहेत। खास करून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर नजर ठेवली जाते। छत्रपती संभाजीनगरच्या शहर पोलिसांकडून सुद्धा सायबर पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे। विशेष म्हणजे यासाठी सोशल मीडिया सेलची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे, ज्यामध्ये 24 तास सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवलं जाईल। आतापर्यंत 8 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून 500 पेक्षा अधिक पोस्ट डिलीट करण्यात आल्यात। अनेकांना नोटिसा पाठवण्यात आल्यात। दरम्यान या सोशल मीडिया सेलमध्ये नेमकं काम कसं चालतं याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। च्या कबरीवरून वाद सुरू आहे अशात नागपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आणि या घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरचं शहर पोलीस अलर्ट झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर सायबर पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे। मी उभा आहे, हे सोशल मीडिया सेल आहे जे छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांचं आहे आणि त्यांचं काम कसं सुरू होतंय तेच आपण बघण्यासाठी इथे आलो। इथे आपण जर बघितलं तर सोशल मीडिया हे सेल आहे, छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी हे सेल बनवलेलं आहे आणि 24 तास सोशल मीडियावर, मग ते ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा इतर ज्या युट्यूब असेल, या सगळ्या सोशल मीडियावर लक्ष ठेवलं जातात आणि याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर आक्षेपार्ह जे पोस्ट केले जातात ते थांबवण्याचा हेतू आहे। जिथेही आक्षेपार्ह पोस्ट आढळून आली त्याबाबत तात्काळ दखल घेतली जाते, संबंधित व्यक्तीला बोलून नोटीस दिली जाते आणि जर गंभीर गुन्हा असेल तर गुन्हा देखील दाखल केला जातो। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात 8 गुन्हे जे आहेत तर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून सायबर सेल कडून दाखल करण्यात आले आणि त्याचं कारण म्हणजे या सोशल मीडियावर वापर करताना आक्षेपार्ह जे आहेत तर ते पोस्ट या ठिकाणी पाहायला मिळते। माझ्यासोबत स्वामी सर आहेत। सर, कसं आपण सगळं या पार्श्वभूमीवर वाद हे सगळे सुरू आहे तर लक्ष ठेवतो आणि सायबर पोलिसांकडून काय खबरदारी घेतली जाते? छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालयामध्ये सोशल मीडियावरती वॉच ठेवण्यासाठी सोशल मीडिया सेल स्वतंत्र स्थापन करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आमच्या स्वतंत्र 5 टीम आहेत। 24/7 म्हणजे दिवस रात्र त्या ठिकाणी सर्व अधिकारी आणि अंमलदार सोशल मीडियावरती वॉच ठेवून असतात। त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब अशा प्रकारे जे काही प्लॅटफॉर्म आहेत ते सर्वांवरती बारकाईने नजर ठेवली जाते। ज्या काही कुठल्या आक्षेपार्ह पोस्ट असतील एकतर त्या त्वरित डिलीट केल्या जातात आणि गुन्हे पण दाखल केले जातात। आतापर्यंत आम्ही 8 गुन्हे दाखल केले आहेत त्याच्यामध्ये आणि 500 पेक्षा जास्त पोस्ट या डिलीट केलेल्या आहेत। सर, आपण हे 24 तास हे सगळं बघत असतो, लक्ष ठेवत असतो? हो, 24/7 म्हणजे 24 तास या ठिकाणी आमचे या टीम कार्यरत आहेत। ही सगळी सोशल मीडिया सेल आहे आणि त्या ठिकाणी 24 तास सगळ्या सोशल मीडियावर लक्ष ठेवलं जातं आणि आतापर्यंत 8 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सोबतच यापुढे जे औरंगजेब कबरीवरून वाद सुरू आहे त्या प्रकरणात जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट केले जात असेल तर त्यावर देखील आजपासून गुन्हे दाखल केले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर काळजी घ्या, आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नका, पोस्ट करू नका, अन्यथा तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो। कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।